अनुग्रह। एक दिवस महाराज माझ्या भगवान परमात्म्याने यांची परीक्षा घ्यायची म्हणून ठरवलं महाराज। आणि परीक्षा घ्यायचं ठरवलं, एवढं सुंदर एक नगर केलं बाबा। आणि त्या नगरामध्ये एवढी सुंदर राजा आहे आणि त्या राजाची मुलगी आहे, गोड एकदम। शीलनिधी नावाचा राजा आहे आणि त्याची मुलगी श्रीमती। एवढं सुंदर मायावी नगर आहे। आणि नाराजी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी करत चालले। ज्यावेळेस नाराजी चालत ते नगर बघितलं, नगरामध्ये प्रवेश केला, एवढं सुंदर नगर होतं, देखणं नगर होतं। आणि नारदजीने ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस एक सुंदर महाराज राज दरबार दिसला। आणि राज दरबारामध्ये गेले। शीलनिधी नावाचा राजा आहे। राजाने महात्म्याकडे बघितलं, बोलवलं, पाद्य पूजा केली, सुंदर पूजा केली, अतिथी सत्कार केला, बसवलं। बसवल्याच्या नंतर महाराज आता नाराजीला सांगितलं, नाराजी माझी मुलगी आहे म्हणले, राजकुमारी रूपवर झाली, तिचं मला लग्न करायचं, एकदा हिचं भविष्य बघावं। नाराजींना सांगितलं, बोलवा म्हणले। आता विश्वमोहिनी भगवान परमात्म्याने रूप घेतलेलं, राजा सुद्धा देव, माझे भगवान परमात्मा, आणि ती श्रीमती सुद्धा देवच आहे। देवानेच रूप घेतलं, देवाची लीला आहे। महाराज ज्यावेळेस ती श्रीमती आली का नाही मा, एवढी देखणी होती, एवढी देखणी होती। नारदजीने पाहिलं आणि बोलून गेले। नारदजी मनोमन म्हणतात, दुसरं तिसरं कोणाला द्यायची म्हणली, आता हिच्यासोबत मीच लग्न करणार। काय करणार? मीच लग्न करणार म्हणले। ऐका, ऐकलं भोलेनाथ बाबा की जय। नारदजी त्या श्रीमतीचं चरित्र सांगतात, भविष्य सांगतात की ही जी मुलगी आहे म्हणले ती कोणाला भेटणार आहे, तिचा होणारा पती राजकुमार कसा असणार आहे, मी तुम्हाला भविष्यवाणी सांगतो म्हणे। जो सही बही अमर सोई होई, समर भूमि ते ही जेत कोई, शेव ही सकल चराचर ताही, बरहे शीलनिधी कन्या जो म्हणले कामावर विजय मिळवणारा असेल आणि जो चराचरात फिरतो म्हणजे तिन्ही लोकात फिरतो असा हिचा होणारा पती असेल। म्हणजे वर्णन कोणाचं करायचं? स्वतःच। नारदजी स्वतःच वर्णन करून सांगतात की कामावर विजय मिळवणारा हिचा पती असेल, जो तिन्ही लोकात फिरतो तो पती असेल। बरोबर म्हणले, चालते। सगळे देवता लोक हसत होते की नारदजीला झालंय काय, एकीकडे कामावर विजय मिळवलाय आणि एकीकडे स्त्री पाहिली की बोलून गेले। म्हणतात की मला लग्न करायचं, काय करावं महाराज? तिथून जेच नारदजी निघले मा की कुठं भगवान परमात्म्याजवळ, विष्णू भगवान परमात्म्याजवळ आले आणि देवाला सांगितलं, देवा आता फक्त एक माझं काम करा। म्हणले काय? तुमचं सौंदर्य मला द्या। काय करा? तुमचं सौंदर्य मला द्या। म्हणले कायासाठी? म्हणले मला लग्न करायचंय आणि सुंदर स्त्री सापडली, म्हणले राजकन्या आहे श्रीमती, मला लग्न करायचं, तुमचं सौंदर्य द्या। आता भगवान परमात्मा म्हणले आताच तर म्हणले मी कामावर विजय मिळवलं,
झालं की नाही म्हणले. मग काय करावं महाराज. आपण ही रूप देही प्रभु मोही, आल भाती नहीं पावे वही, जो विधिनाथ होई जीत मोरा, कहू सो बेगी दास मैं तोरा. तेव्हा म्हणले मी तुमचा दास आहे ना, तुम्हाला वाटत नाही कधी की तुमच्या भक्ताचं चांगलं हो म्हणून. भगवान परमात्मा तुम्हाला वाटते माझ्या भक्ताचं चांगलं हो, असंच करतो म्हणले तुम्हाला. तथास्तु म्हणले. तुमची जी भावना आहे काय नाही ती पूर्ण हो म्हणले. तथास्तु. आता नारदजीने बघावं की नाही की भगवान परमात्म्याने आपल्याला कोणतं स्वरूप दिलंय, कोणतं रूप दिलंय. एकदा पाहायला पाहतं ना, पाहिलं नाही मा. तथास्तु म्हणले. नारदजीला रूप प्राप्त झालं. पण नारदजीला रूप ते प्राप्त झालं का नाही माती होतं माकडाचं. कयाचं होतं माकडाचं. काहीतरी पाहायला पाहतं की नाही. आणि तसं रूप घेऊन कुठे गेले, सभेमध्ये गेले, शिवलिंग राजाच्या दरबारामध्ये. आता ती राजकुमारी श्रीमती, तिने वरमाला हातामध्ये घेतलेली. आणि नारदजी पहिल्याच लाईनीत बसले, पहिल्याच खुर्चीवर बसले. म्हणले बस एकदा आपल्याकडे पाहिले की ती वरमाला आपल्या गळ्यात पडणार आणि श्रीमती आपली पत्नी होणार. पण झालं म्हणले. आता श्रीमती तो वरमाला घेऊन आली बाबा. आणि नारदजीकडे पाहिलं तर वाकडं तोंड केलं, पुढे गेली. नारदजी म्हणजे काय झालंय असं का पाहत नाही. मग नारदजीने ती लाईन सोडली, पुन्हा दुसऱ्या लाईनीत बसले. म्हणले या लाईनीत पाहिलं तर दुसऱ्या लाईनीत बसले. मग दुसऱ्या लाईनीत बसले तर परत ती स्थिती, वाकडं तोंड केलं पुढे गेली. परत म्हणजे जमलं नाही आता. मग तिसऱ्या लाईनीत बसले. आणि तिसऱ्या लाईनीत बसल्याच्या नंतर तरी महाराज पाहत नाही. तिथं माझ्या भोलनाथ बाबाचे गण होते बरं का. आणि त्या गणाने पाहिलं आणि नारदजीकडे पाहून हसायला लागल्याच्या नंतर महाराज नारदजीने त्यांना शाप दिला. म्हणले का रे कामाला हसता पाहून. म्हणले आम्ही हसत नाही, तुझं थोबाड पहा. म्हणले तुम्ही जाऊन पाण्यामध्ये काय आहे. नारदजीला वाटलं कसं असेल बाबा हे. पण नारदजी ज्यावेळेस गेलेत ना, आणि गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये बघितलं तर ते मूग चांगलं नव्हतं, ते होतं वाण्याचं, माकडाचं चेहरा बसवलेला. आता ते श्रीमतीचं लग्न झालं, कारण की देवच होऊन आले चांगले, देवासोबत लग्न झालं, देवाची माया होती ती. नारदजीला राग आला. मरकट बदल भयंकर दे, देखत हृदयी क्रोध भायते ही, देखत हृदय क्रोध भायते ही. जय दिसे नारद बैठे खूनी, सो दिसी तेही बिहलो भूली. एवढं रागाने भरले नारदजी, एवढे रागाने भरले. जे शिवगण होते का नाही, भोलानाथ बाबाचे गण होते दोघं, त्यांच्याकडे गेले. म्हणले मला पाहून हसले ना, जा म्हणले तुम्हाला शाप देतो, तुम्ही राक्षस होऊन पडसाल. म्हणले काय हो सर, राक्षस होऊन पडसाल. भयभीत झाले महाराज गण आणि भोलानाथ बाबाकडे गेले. भोलानाथ बाबाकडे गण गेले मग. आणि इकडे भगवान परमात्म्याकडे माझे नारदजी गेले. निज मुख मुकर. म्हणजे देवा अहो मी मागितलं काय तुम्हाला, मला लग्न करायचं होतं ना, मी मागितलं काय तुम्हाला, फक्त एक चांगलं रूप द्या मला, मला सौंदर्यवान बनवा. ते सुद्धा माझं चांगलं ऐकलं नाही. म्हणले जा म्हणले, माझा शाप आहे तुम्हाला. ज्या वाढणाराचं मला मुख दिलं का नाही, त्या वाढणाराशिवाय तुमची पत्नी सापडणार असं शाप देतो म्हणे. अरे देवा, म्हणजे एकीकडं मग कामाला जिंकलं बाबा, हा अहंकार मनामध्ये होता. एकीकडे त्याच कामासाठी देवाला शाप दिला आणि देवाच्या गणाला सुद्धा शाप दिला. कळालं महाराज काय करावं आता. लज्जा वाटायला लागली. भोलानाथ बाबा माझे नारदजी भगवान परमात्म्याकडे गेले, आपल्या ब्रह्माजीकडे गेले. तुम्हीच सांगा म्हणले मार्ग. आता काय करावं मी, या याच्यापासून मी वापस यावं, मी पुनरावृत्ती करावी, माझ्या पुन्हा स्थितीवर जावं, याच्यासाठी मी काय करू. त्यावेळेस महाराज माझे
ब्रह्मदेव सांगतात एक करा म्हणले भोळनाथ बाबाची तुम्ही आराधना करा. भोळनाथ बाबाची आराधना होईपर्यंत तुम्ही काही सुखरूप होऊ शकत नाही. म्हणून भोळनाथ बाबाची आराधना केली. सुंदर आराधना करतात. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सुंदर जप केला महाराज भोलेनाथ बाबाचा नारदजीने. जप केल्याच्या नंतर संपूर्ण भोलेनाथ बाबाचं चरित्र ब्रह्माजीकडून श्रवण केलं. साक्षात भोलेनाथ बाबा भेटलेत नारदजीला आणि भेटल्याच्या नंतर महाराज आनंद वाटला. माझी भगवती माता सुद्धा दर्शन देते नारदजीला. त्या दिवसापासून माझे नारदजी अखंड जप करायला लागले भोलेनाथ बाबाचा. आणि आपल्याच वडिलांना सांगितलं, विचारलं सांगा ना मला आता ते शिव महापुराण कसं आहे, कोणी निर्माण केलं, कसं झालं ते सांगा म्हणले. त्यावेळेस शिव महिमा भोलेनाथ बाबांनी आपला महिमा पार्वती आई साहेबाला सांगितलेला आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटली मच्छिंद्राला झाले सहज स्थिती त्याची प्रेम मुद्रा गोरक्षात दिली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवा सार सोजविले.
आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळे समायन साधलेलं आहे की नाही? खूप सुंदर. दत्त संप्रदाय बी आपल्यामध्ये येतो, चैतन्य संप्रदाय बी आपल्यामध्ये येतो बरं का. म्हणून सगळ्याची एकजूट म्हणजे वारकरी संप्रदाय. कधी कधी बोलण्यात बाबत भेद मानतात लोक, आहे की नाही? आम्ही यांची भक्ती करणार नाही, त्यांची भक्ती करणार नाही. बाबा पूर्वी असं होतं ना, पूर्वी वाद होते वैष्णव आणि शैव, आहे की नाही? पूर्वी वाद होते, पण वारकरी संप्रदायाने बाबा त्यावेळेसच खंडन केले याचं. शैव आणि वारकरी वैष्णव काही वेगळे नाही म्हणले, हे की नाही? आपण बोलण्यात बाबा म्हणतो, पूर्वीचे लोक दृष्टांत सांगायचे की नाही महाराज लोक बाबा, की म्हणले एक मुलगी काय झाली म्हणले शैवाची वारकऱ्याच्या घरी दिली, वैष्णवाच्या घरी. आणि वैष्णवाच्या घरी दिल्याच्या नंतर बाबा सकाळी उठली ती मा आणि सारवायला लागली. सारवणं कळतं? सारवणं काय सारवतात? आता सारवणं राहिलंच नाही, फडच्या झाल्यात, आहे की नाही? काय तर सारवणं आलं आता. आता जर एखाद्या माझ्या बहिणीला, नवीन जर बहिणीला म्हणलं बाई ते शेण उचलून आण, हे महिने आहे ना, छे हात दिला वाटत, आहे की नाही? पण पूर्वीच्या हे माझ्या आजी माय सकाळी उठलं की पहिलं काय कार्य असायचं, पहिले झाडझूड करायची मा, घर सारवायचं आणि टोपल्यामध्ये शेण कालवायचं, सडा शिपायचा, सगळं घर स्वच्छ करायचे, सगळे किटाणू दिवसाच्या आत मारून टाकायचे, आहे की नाही? आता किटाणू काही नाही, डस्टबिन बंदी देऊन टाकायचे, आहे की नाही? फडशी पुसली की ते फडशीचा पोच आहे तसाच लटकून घ्यावा, म्हणजे सगळे किटाणू पुन्हा घरात. सुशिक्षित म्हणतो आपण आता, हे की नाही? शिकलेले माणसं आपण जेवढं सुशिक्षित म्हणतो का नाही मग तेवढे आपण आढाडी आहे. हे पूर्वी माझ्या आजोबा आहेत, यांना आज मी बघा तुम्ही बाबा सर्दी जर झाली ना, हे थोडं साईडला जातात. आणि सुशिक्षित माणसं काय करतात ना, पुन्हा खिशात ठेवून देतात. बिमारी पुन्हा सोबत घेऊन जातात. म्हणजे आपलं त्याच्यावर हे नाही, त्यांचा डाऊट नाही. पण पूर्वीची जी आपली जीवन प्रणाली होती कधी ती खूप सुंदर होती. माझ्या माया सारवण करायच्या तर मा कोणता हाताचा आजार झाला का कधी? दुखल्या हातात? हा, कमराचा आजार झाला नाही बाबा कधी? कमराचा झाला का बाबा? विहिरीमधून पाणी शेंदून आणायच्या, विहिरीमधून. खरंच सांगा, पूर्वीच्या काळामध्ये माझ्या एखाद्या आजीमाईने सांगावं की माझं शिजर झालेलं आहे म्हणून, माझ्या मायात बसलेलं तसं काही मग झालं एखाद्या आजीमाईचं शिजर? अजिबात नाही. माका दो जीवाची असताना मग 2-2 हांड्यात पाणी आणायची. हा, 2-2 हांड्यात पाणी आणायची. आडावून पाणी भरायचं, एक हांडा डोक्यावर आणि एक हांडा काख, आहे का नाही? मग घरी जायचं, पाणी शेजायचं. मग कोणतं कार्य करायचं हातात होतं महाराज. आता तसं राहिलंच नाही बाबा. आता बोर झाला, बोरात मोटरीचा नळ डायरेक्टली जिथं पाहिजे टाकीच तिथं सगळं. फक्त आता असं करू नये, पाहून आलं की नळीच घ्यायची, घे तू जेवढं पाणी प्यायचं तेवढं पी, दिसून असं राहिलं फक्त. म्हणून आता माझ्या बहिणी जर दो जीवाचं मग फक्त कळव की बाळ राहिलं म्हणून लगेच ती पोरगी माझी बहीण म्हणते, मम्मी आता मी काही कायम करणार नाही बरं का, काहीच काम करणार नाही, बसलीच ती बसून जायचं. मग शरीराचे हातपाय चाल जर झाले नाही, या शरीराचा जर व्यायाम झाला नाही तर मग डॉक्टर लोक म्हणतात आता नाही म्हणले, आता काय करावं लागतं? शिजर करावं लागतं काय. म्हणून थोडंसं व्यायाम केला पाहिजे. हां, पूर्वीच्या का आजी माय काय वेड्या होत्या का? पाणी भरून घरी गेल्या मग 2 जीवाच्या होत्या आणि घरी गेल्याने 1 तासात काढायला झाले म्हणले बाळा. ती कुठं दवाखाना नाही, काय नाही, गावातलीच जाई आणायची, आहे की नाही? आणि बाळात पण करून घ्यायची. आता एवढ्या सगळ्या सुविधा आहेत. का म्हणतो मी, का सांगत होतो मी, शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरी दिली आणि सकाळी सकाळी सारवायला लागली. ती सारवणं कसं असतं मग? उभं का आडवं? तुमच्याकडे सारवणं कसं होतं? उभं असं, आहे का? उभं का आडवं? उभं म्हणलं तरी हो म्हणतात आणि आडवं म्हणलं तरी होच म्हणतात. मग तो तुमचा मेळच कळलं ना काही. आडवं सारावं लागतं की नाही? मग आडवं तिचा सासरा आला आणि सासरा म्हणे आडवं सारवायचं नाही, वैष्णवाचं घरी उभं सारवायचं. कसं सारवायचं? उभं, गंध उभा, सारवणं उभं. मग घरात सरळ यायचं, आडवं यायचं नाही. बरं म्हणले मामांची, उभं सारवते. त्या बिचारीने त्या दिवशी सहन केलं.
पण दुसऱ्या दिवशी सासरा उठला, ब्रश घेतलं, कोलगेट लावून आडवीचाच घासायला लागला. सासरा म्हणले मामांची आडवा नाही उभा ब्रश घ्या. जमन का? ज्या देवात आपण भेद मानतो की नाही मा, ते देव एकूण एकाचं भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करे महादेव, भजन करे महादेव. राम तुझे सदा देव, सदा देवा. राम तुझे सदा देव, सदा देवा. राम भजे सदा देव, सदा देवा. राम भजे सदा देव. राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. भजन करे महादेवा, भजन करे महादेवा. राम तुझे सदा देव, सदा देवा. राम तुझे सदा देव, सदा देवा. राम तुझे सदा देव, सदा देवा. राम तुझे सदा देव. जणी म्हणे आत्मा आहे, दोघांचा आत्मा एक दिसायला जरी दोघं असले. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या. वारकरी संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले बाबा. त्या महात्म्याचं नाव आहे नरहरी महाराज सोनार. काय? नरहरी महाराज सोनार. मग भोलेनाथ बाबा